नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चला आपण आता सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन. अ मॅन लुजेस 20% ऑफ हिज मनी आफ्टर स्पेंडिंग 25% ऑफ द रिमाइंडर. ही हॅज 480 रुपीज लेफ्ट. व्हॉट इज द अमाउंट ही ओरिजिनली हॅड. एका व्यक्तीने 20% रक्कम खर्च केली. उर्वरित रकमेच्या 25% खर्च केल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे 480 रुपये शिल्लक आहेत. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रक्कम होती. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सुपरफास्ट पद्धतीने करूया, कारण परीक्षेमध्ये वेळ महत्त्वाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण कमीत कमी पेन यूज करतोय, ते मिनिमम यूज ऑफ पेन. बघा आता सुरुवात करूया. असं गृहीत धरूया आपण, त्या व्यक्तीकडे 100 रुपये होते. त्या व्यक्तीकडे सुरुवातीला मी गृहीत धरतोय की 100 रुपये होते. आता बघा पहिली लाईन काय दिलेली आहे की त्या व्यक्तीने 20% रक्कम खर्च केली. आता 100चे 20% सांगा. 100चे 20% 20 रुपये. 100 रुपये रक्कम होती, 20 रुपये खर्च झाले. आता त्याच्याकडे किती रुपये उरलेत मग? 80 रुपये. इज इट क्लिअर. आता बघा नंतर दिलेलं आहे उर्वरित रकमेच्या 25% रक्कम खर्च केली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवा 25% म्हणजे 1/4. 25% मीन्स 1/4 हे लक्षातच ठेवा. बघा आता 80चे 25% कसे काढू मग आपण फास्ट. 80ला 4 ने भागा. 80ला 4 ने भागाल तर आन्सर किती येणार? 20 रुपये. 80 रुपये उरलेले होते, 20 रुपये आणखी खर्च केले. आता त्याच्याकडे किती रक्कम उरणार मग शेवटी? 60 रुपये. सुरुवातीला जर गृहीत धरताय त्याच्याकडे रक्कम 100 रुपये, तर लास्टमध्ये बघा किती उरत आहे त्याच्याकडे? 60 रुपये. पण क्वेश्चन रीड करा केअरफुली. दिलेलं आहे आपल्याला की त्याच्याकडे शेवटी 480 रुपये उरलेले आहेत. मग मी 480 कुठे लिहिणार? 60च्या खाली. 100 जर रक्कम असती तर लास्टमध्ये 60 रुपये उरले असते. आता लास्टमध्ये उरलेले असेल 480, तर सुरुवातीची रक्कम काय गृहीत धरते मी? x. इज क्लिअर. आता बघा असं क्लिक व्हायला पाहिजे. 60 आहेत, इथे 480 आहेत. 60ची 8 पट आहे, 60ची 8 टाइम आहे. 60ची 8 पट 480 होते. किती पट आहे? 8 पट आहे. तर इकडे 100ची 8 पट करा. मग 100 गुणिला 8, आन्सर किती येणार? 800 रुपये. इज क्लिअर. सुरुवातीला त्या व्यक्तीकडे किती रक्कम होती? 800 रुपये. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. इन अ कंपनी देयर आर 724 एम्प्लॉईज. 25% एम्प्लॉईज लेफ्ट द जॉब. फाइंड द नंबर ऑफ रेस्ट ऑफ एम्प्लॉईज. एका कंपनीमध्ये 724 कर्मचारी होते. 25% कर्मचारी काम सोडून गेले. तर उर्वरित कर्मचारी किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन अगदी इझी आहे, पण परीक्षेमध्ये वेळ महत्त्वाचा आहे. क्वेश्चन जरी इझी असला पण कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. बघा आता कसं. कर्मचारी किती होते? 724 कर्मचारी होते. 25% कर्मचारी काम सोडून गेले. मग उरलेले किती मग? 75%. आता 75% कसं काढूया आपण पटकन सुपरफास्ट. 75% म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवा 3/4. 75% म्हणजे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे 3/4. मग 724 ला मल्टिप्लाय करून टाकू. कशाने? 3/4 ने. इज क्लिअर. आता बघा 4 ला 4 ने डिवाइड करा. 4 1 जार 4. रिड्यूस करतोय आपण, भाग तोडतोय. बघा 4 1 जार 4. याला 4 ने डिवाइड कराल तुम्ही तर किती येतील? 181. आता फायनली काय उरलेत? 181 आणि 3. 181 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करा. आन्सर किती येणार? 543. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 10% ऑफ बॉयज आर इक्वल टू 1/4 ऑफ गर्ल्स. व्हॉट इज द रेशो ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन दॅट स्कूल. मुलांच्या संख्येच्या 10% हे मुलींच्या संख्येच्या 1/4 पट आहे. तर मुला व मुलींच्या संख्येचे गुणोत्तर किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सुपरफास्ट पद्धतीने करूया. आपल्या चॅनलमध्ये हाच फायदा आहे तुमचा की मिनिमम यूज ऑफ पेन, कमीत कमी पेन यूज करतो आपण. ठीक आहे. बघा आता 10% म्हणजे 10वा भाग. लक्षातच ठेवा 10% म्हणजे 10वा भाग. बघा मुलांच्या संख्येचा 10वा भाग. मग 10% म्हणजे 10वा भाग लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला. मग बीच्या अपॉनमध्ये काय लिहिणार मी? 10. इज क्लिअर. कशाच्या बरोबरीत? मुलींच्या संख्येच्या 1/4 पट म्हणजे मुलींच्या संख्येचा 4था भाग. मग मी जीच्या अपॉनमध्ये काय लिहिणार? 4. मुलांच्या संख्येचा 10वा भाग कशाच्या बरोबरीत? मुलींच्या संख्येचा 4था भाग. इज क्लिअर. आता बघा 4 इंटू बी, 4 इंटू बी 4b साइन इक्वल टू 10 इंटू जी 10g. आता बी ॲज इट इज, जी जातील अपॉनमध्ये. इथे 10 ॲज इट इज, हे 4 जातील अपॉनमध्ये. रिड्यूस करा, 2 ने डिवाइड करा, 2 5 जार. इथे 2 ने डिवाइड करा, 2 2 जार. 2 5 जार 10, 2 2 जार 4. फायनल आन्सर इज 5:2.
Now next question. Two numbers are respectively 20% and 50% more than a third number. What is the percentage of second with respect to first? दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येपेक्षा 20% आणि 50% ने जास्त आहे तर दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या किती पर्सेंट आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्या किती दिलेल्या आहेत बघा, आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत. आता पहिली लाईन केअरफुली रीड करा. दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येपेक्षा 20% आणि 50% ने जास्त, तर मी मनाने असं गृहीत धरतो की तिसरी संख्या 100. मनाने गृहीत धरतोय की तिसरी संख्या 100. इज इट क्लिअर? आता बघा, पहिली संख्या 20% ने जास्त, मग 100 चे 20% 20, 100 मध्ये 20 ऍड करा, म्हणजे आन्सर काय येणार 120. तिसरी संख्या जर गृहीत धरताय तुम्ही 100, तर पहिली संख्या काय येईल त्या हिशोबाने मग 120. आता बघा, दुसरी संख्या 50% ने जास्त. आता 100 चे 50% 50, 100 मध्ये 50 ऍड करा, मग म्हणजे दुसरी संख्या काय राहणार 150. इज इट क्लिअर? तिसरी संख्या 100, दुसरी संख्या 150 आणि पहिली संख्या 120. आता बघा लास्ट लाईन, दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या किती टक्के आहे? दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या किती टक्के आहे? तर दुसरी संख्या आधी वर लिहा. आपल्याला दिलेलं आहे ना की दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या किती टक्के आपल्याला शोधायचं आहे. बघा, मग दुसरी संख्या मी वर लिहिली, पहिली संख्या खाली लिहा आणि गुणिला 100. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या किती टक्के आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, मग मी दुसरी संख्या वर लिहिली, अपॉन मध्ये पहिली संख्या लिहिणार आणि गुणिला 100. इज क्लिअर? बघा आता भाग थोडा, 30 5 150, 30 चौक 120. भाग तोडायचा पटकन फास्ट. 30 5 150, 35 जार 150, 34 जार 120, 4 1 जार 4, याला 4 ने डिवाइड करू तर 25. काय उरलेत 5 आणि 25, 5 आणि 25 उरलेत. फायनल आन्सर 125%.